श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। सद्गुरु नारायण गिरी महाराज सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणोनी जाणतेनु गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्व काळावर वार्षिक नियमाप्रमाणे श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक सुरेगाव रस्त्यावरती असलेल्या आपल्या या सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रमामध्ये व्यास पूजा आणि गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। या निमित्तानं माता भगिनी बालगोपाळांसह आपण सर्व भक्त भाविक मान्यवर उपस्थित आहात। आपल्या नेवासे तालुक्याचे युवा नेतृत्व आणि नेहमीच धार्मिक सामाजिक कार्यात कुठलीही सेवा जबाबदारी समोर आल्यास ती सेवा मनोभावे पार पाडणारे आमचे स्नेही आदरणीय उदयनदादा गडाख पाटील हे उपस्थित आहेत। सन्माननीय तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील पटारे, सुरेगाव येथील आमचे सन्मान्य शिंदे पाटील आणि सर्वच सुरेगावची मंडळी, मुळा बँकेचे माजी चेअरमन सीताराम पाटील जिने, सन्माननीय PR जाधव साहेब, योगेश भाऊ लहारे पाटील, आवर्जून काही मान्यवर पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहे। त्यामध्ये गणेश परिसराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जुने जाणते ज्येष्ठ संचालक गंगाधर पाटील चौधरी, हे बाळा कमी राहू दे, बेस कमी कर। त्याचबरोबर भाऊसाहेब पाटील चौधरी, जळगाव तालुका राहता येथील सर्व स्नेही मंडळी, या आश्रमाला ज्यांचे खूप मोठं सहकार्य सेवा विद्यार्थी आणि आध्यात्मिक सेवेसाठी असे आमचे डॉक्टर दराडे साहेब, नेवाशाचे मुख्य मार्गदर्शक आमचे शंकरराव लोखंडे पाटील, जामदार पाटील, नानावरे सर, आजचे अन्नदाते आमचे अशोक कारखान्याचे आजचे आपले विशेष पाहुणे तज्ञ संचालक आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गोराणी बाबा, आजचे अन्नदाते सन्मान्य नाचन साहेब, भिकाभाऊ खोसे, भागवत पाटील आणि वाकचौरे साहेब, सर्व आपण उपस्थित झालात। सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। कारण गुरुपौर्णिमा ज्ञान गुण आणि संस्कारांना उजाळा देणारा हा दिवस आहे, त्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे। आपली भारतीय संस्कृती जर आपण पाहिली तर ही नेहमी विचारांच्या दिशेने जाणारी आहे। आपण उत्क्रांती म्हणतो, उत्क्रांती ही एक सभ्य समाजाकडे आपल्याला कसं जाता येईल त्यासाठी ऋषी मुनींच्या काळापासून संतांच्या काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत सातत्यानं तो प्रयत्न आपल्या संस्कृतीमध्ये केला जातोय। आणि आपल्याला जर समाजाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी विचार लागतो आणि हे विचार धन आपल्याला महापुरुष देत असतात, महात्मे देत असतात, समाजातल्या विविध स्तरातले जाणते देत असतात। मला वाटतं महात्मे किंवा जाणते अशी स्त्री पुरुष आणि सर्व क्षेत्रात अशी माणसं आहेत, म्हणूनच समाजाला काही ना काही मार्गदर्शन मिळतंय। मग अध्यात्म आहे, शेती आहे, शिक्षण आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, सर्वच क्षेत्रात अशी जाणती माणसं आहेत आणि त्या त्या क्षेत्रात ते काही ना काही ज्ञान देण्याचं काम करतायत। अशा पद्धतीने समाज हा विचारांच्या द्वारा उत्क्रांत होतोय।
मग त्या विचारांचं महत्व समाजाला अधोरेखित झालं पाहिजे की आमचं जीवन हे विचाराशिवाय समृद्ध होणार नाही. तुकाराम महाराज म्हणाले, विचारा वाचून न पाविजे समाधान. विचाराशिवाय मानवी जीवनातलं समाधान नाही. मग त्या विचारांच्या परंपरेनं आम्हाला जर जायचंय, त्या मार्गानं जायचंय, जसं अमुक हा रस्ता नेवाशाला आपल्याला घेऊन जातोय, तर आपल्याला त्याच रस्त्याला लागलं पाहिजे. अमुक रस्ता नेवाशाला जातोय, त्या रस्त्यानं न जाता जर आपण चुकीच्या रस्त्यानं गेलो तर आपण नेवाशाला पोहोचणार नाही. तसं विचारातून मनुष्य जीवन उत्क्रांत होतंय, तर विचाराचा मार्ग सोडून अविचाराचा, कुविचाराचा मार्ग धरून कधीही जीवन सुखापर्यंत, समाधानापर्यंत जाणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, विचारा वाचून न पाविजे समाधान. मग ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्याला वारंवार त्याचं स्मरण होत राहिलं पाहिजे. म्हणून या विचारांचं स्मरण आणि विचार देणाऱ्या परंपरेचं स्मरण, त्यांची कृतज्ञता म्हणून ही गुरुपौर्णिमा हजारो वर्ष, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं खरं तर आपण नव्या पद्धतीनं आता त्याचं आकलन केलं पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे की एखादी गोष्ट आपल्याला जर सलग 5 वर्ष करायची म्हटलं तरी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आपण सगळे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवता आणि आपल्याला ते माहिती आहे की सातत्यानं राबवण्यामागे काय परिश्रम असतात. एखादा स्वच्छतेचा विषय असेल, सेवेचा विषय असेल, प्रबोधनाचा विषय असेल, कोणताही विषय, पण सातत्यानं करायचं म्हणजे कठीण आहे. मग 4-5 वर्ष जर आपण, माणसं म्हणत असतात, मला एक स्नेही भेटले काल, ते म्हणाले, महाराज 5वं पुण्य स्मरण आहे, पहिलं तुम्हीच केलं होतं, आता 5वं तुमच्या हातानं करायचं आणि थांबायचं म्हणे. मी म्हटलं, माझ्या हातानं करून थांबणार असले तर असं करा, अजून 2-4 कीर्तन मध्ये घ्या, मी थोडं उशिरा करतो, यावर्षी नका घेऊ म्हटलं माझी तारीख, कारण माझ्या कीर्तनावर थांबायचं म्हणताय तुम्ही. पण नाईलाज असतो, शेवटी आर्थिक मर्यादा असतात, वेळेच्या मर्यादा असतात, आवड असतेच, पण शेवटी या मर्यादाही सांभाळाव्या लागतात. मला हे म्हणायचंय, ही गुरुपौर्णिमा हजारो वर्ष चालली. आपले जेवढे उत्सव आहेत, सण आहेत, आपल्या ज्या परंपरा आहे, आता वारीवरनं आपण सगळे 2-4 दिवसापूर्वी सगळे आलो. तुम्ही सुद्धा दादा दिंड्यांना भेटीगाठी दिल्या, त्यांना सहकार्य केलं. आमचे सगळे वारकरी सुद्धा वेगवेगळ्या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आमच्या पंढरपूरला येता आलं नाही, पण त्यांनी इथेच पंढरपूरचा आनंद घेतला आणि दिंडी काढली. त्यांनी आनंद घेतला, शाळेतही त्यांच्या दिंडी काढली. तर ही सुद्धा एक परंपरा आहे आणि ती परंपरा गेली 700-750 वर्ष चालू आहे. डॉक्टर सदानंद मोरे सरांचं एकदा ऐकायला मिळालं, त्यांनी सांगितलं की या 700-750 वर्षामध्ये किती राजवटी आल्या आणि किती गेल्या. त्या काळातले सगळे बरे वाईट परिणाम समाजावरती झाले. वेगवेगळ्या कालखंड जसा जसा आला, म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नेवाशात लिहिली आपल्या या पवित्र क्षेत्रात, तोपर्यंत महाराष्ट्राची सगळी घडी सुरळीत होती. तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू, न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्रू. रामचंद्र राय यादव हे देवगिरीवर राज्य करत होते आणि देवगिरी किल्ल्याच्या अंतर्गत असलेला आपला सगळा महाराष्ट्र गुण्या गोविंदानं नांदत होता. आणि त्या राजाला सुद्धा बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी एका शब्दात पण किती सुंदर आणि चपखल वर्णन केलंय राजाचं. तेथ यदुवंश विलासू, यदुवंशाला सुशोभित करणारा, त्या वंशाचं कार्य नेटानं पुढे नेणारा, आणि जो सकळ कळा निवासू, ज्याच्याकडे सकल कला गुणांचं ज्ञान होतं, असा राजा. सकल गोष्टींचं, मला वाटतं आपण एक परिपूर्ण व्यक्तिमत्व कशाला म्हणतो, तर बरीच माणसं नोकरी चांगली करतात पण घरी चांगले वागत नाही. बरीच माणसं आपल्या घरात चांगले वागतात पण शेजाऱ्याशी चांगलं वागत नाही.
बरीच माणसं मित्रांबरोबर मैत्री जपतात पण नातेवाईकांशी धड बोलत नाही. म्हणजे मी इथे बसलेल्यापैकी कोणाचंच हे म्हणत नाही, इथे बसलेले आपण सगळे परिपूर्णच आहात असं मानून मी हे बोलतो. पण आहे ना, गमतीचा भाग आहे की परिपूर्णता म्हणजे काय व्यक्तिमत्वातली, आणि खरं म्हणजे त्या परिपूर्ण व्याख्येला आपण माणसं आहोत सगळेच. तुम्हाला मला कधीही त्याचा ती आपण परिपूर्ण अवस्थेला जाऊ शकणार नाही. पण मला वाटतं ज्या माणसांना काही पुढे होऊन कार्य करायचं असतं त्यांना तो प्रयत्न करावा लागतो. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात काम करताना सर्व विषय समजून घ्यावे लागतात. आणि सर्व विषय समजून उमजून आपल्याला, कारण एका दिवसात तर काय प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान होत नाही, परंतु आपण जर ज्या 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 लोकांशी आपण भेटतो, मला असं वाटतं फिरणाऱ्या माणसाला एक दादा संधी असते. तुमचा स्वभाव हा अतिशय चांगला सुसंवादाचा आहे, मला ते आवडतं. तुम्ही प्रत्येक माणसाशी बोलता, या बोलण्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीचं, त्या परिसराचं आकलन होतं, माणसांचं आकलन होतं, प्रश्नांचं आकलन होतं, अनेक गोष्टी समजत जातात, उलगडत जातात. मी तर खरं सांगतो की सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं ऋण माझ्यासारख्या वारकऱ्याच्या एका छोट्याशा व्यक्तीवर आहे, पण तितकंच ऋण समाजातल्या तुमच्यासारख्या सर्वांचं आहे. मी जेव्हा नेवासी क्षेत्रात आलो, माऊलींनी पाठवलं, नेवासकरांनी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी तुकाराम महाराज मंदिरात सेवा करण्याची मला संधी दिली. सगळे नेवासकर आमच्या इथं आहेत, भजनी मंडळातील आमचे अशोकराव असतील, तोगे भाऊसाहेब, जुनी मंडळी आहेत, आमचे गायके पाटील आहेत. ती सुरुवात झाली. पण नेवाशात आल्यावर मला लहानापासून ते मोठ्या माणसांना सगळ्यांना भेटता आलं. सुरुवात झाली समाजात, सामाजिक जीवनात पडलो. इथे आल्यावर आश्रमातून येऊन एक वेगळं जीवन सुरू झालं. पण मला आजही एक गोष्ट मी मान्य करतो की ग्रंथांमधून, पुस्तकांमधून जे काही शिकायला मिळालं गुरुचरणाजवळ, तितकंच समाजाशी बोलता चालता नाही शिकायला मिळालं. अनेक आमची वडीलधारी माणसं आज नाही आहेत नेवाशातली, पण ते सगळे वडीलधारे माणसं येऊन बसायचे, जुना इतिहास सांगायचे की नेवाशात लाईट केव्हा आली, कशी आली, बँक कशी आली, शाळेची सुरुवात कशी झाली, कॉलेजची सुरुवात कशी झाली, मंदिराचं काम वैकुंठवासी त्यागमूर्ती बन्सी महाराज तांबे यांच्या मार्गदर्शनात कसं झालं, त्यावेळेला कोण माणसं कशी असायची. हा सगळा इतिहास त्यांच्याकडून कळला. म्हणजे त्यांच्याजवळ बसता बसता मला गावाच्या मागच्या 3 पिढ्या त्या उलगडल्या, आणि गावाची सांस्कृतिक जडणघडण, वैचारिक जडणघडण ही कशी आहे ते उलगडत गेलं. आणि आपल्याला मग माणसांशी वागताना ते सोपं जातं. पार्श्वभूमी कळली म्हणजे, जसं बाहेर पाऊस आहे कळलं तर माणूस छत्री घेऊन चालतो, ऊन आहे कळलं तर उपरणं डोक्यावर घेतो, पण परिस्थितीच काही कळली नाही तर तुम्ही प्रिकॉशन काय घेणार. म्हणून संवाद हा माणसाला परिस्थितीचं ज्ञान करून देतो, आणि ती फक्त वर्तमान परिस्थिती नाही तर भूतकाळातील, येणाऱ्या भविष्य काळातील अशा परिस्थितीचं ज्ञान वाचनातून, संवादातून, चिंतनातून होत राहत. या ना पुढे या, वर बस, वर बस, वर वर या साहेब. आमच्या वरद विनायक सेवाधाम परिसरातील आणि प्रवरा परिसरातील मान्यवर मंडळी, सन्माननीय भगवानराव इलग साहेब, आंधळे पाटील असतील, सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेत, त्यांनाही धन्यवाद. खूप दादांना खरं म्हणजे आज अनेक संस्थानांना त्यांना भेटी देऊन सर्व साधू संतांना आशीर्वाद घ्यायचे, तेव्हा त्यांना धन्यवाद देतो. आणि दादा तुमचे आभार मानतो. साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्हाला डीपी असेल, आता हे समोर भक्त निवासाचं काम चालू आहे, सुनील भाऊंच्या माध्यमातून, सुनील भाऊ गडाख जिल्हा परिषद सभापती, त्यांनी 25 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 55 ते 60 लाख रुपयांची मदत तुम्ही तुमच्या पुढाकारातून, मार्गदर्शनातून केली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. या निमित्तानं आमचे पोपटराव उंडे पाटील मातापूरून तेही उपस्थित झालेत. आपल्या आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आपले नामदेवराव शिंदे सर आणि सुरेगावची मंडळी आहेत. त्याचबरोबर वळण येथून आमची
माऊली परिवार, खुळे पाटील आहेत, आढाव पाटील आहेत, काळे पाटील आहेत, कारले पाटील आहेत, सगळी गावातली मंडळी वळणची या ठिकाणी उपस्थित आहेत, खिलारी पाटील आहेत, सर्वांनाच धन्यवाद देतो. आमचे राऊत सर हे पोपटराव आणि ते कालच तुमचा निरोप मिळालेला होता, तेही आलेत. आणि आमची गावातील नेवासा, बुद्रुक, खुर्द, सुरेगाव आणि परिसरातील मान्यवर मंडळी आहेच. सर्व पाहुण्यांचंही स्वागत करतो. मी आपल्याला सांगत होतो की विचारांची परंपरा आहे आणि या परंपरेचं भान आपल्याला असलं पाहिजे, म्हणून हा त्या विचार परंपरेचं स्मरण देण्यासाठीचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. जसं आपण विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतो आणि आपण त्यांना सोनं देतो. आपल्या जवळची आपट्याची पानं, ज्याला त्या दिवशी कुबेरानं पूर्वी कधीतरी त्या आपट्याच्या झाडावरती सोन्याच्या मोहरांचा वर्षाव केला होता. वरतंतू नावाचा राजा होता. दुष्काळ पडला म्हणून त्यानं भगवंताची आराधना केली आणि भगवंतानं कुबेराला आज्ञा केली, कुबेरानं त्या झाडावर सोन्याचा वर्षाव केला आणि मग ते सोन्याचे जे ढीग लागले ते गोरगरिबांना वाटले, राजकोषात भरले. तेव्हापासून ती पानं सोनं म्हणून देण्याची परंपरा आहे, प्रतिकात्मक ती आठवण. पण ते देतो ना आपण वडीलधाऱ्यांना, आजही देतो. त्यानिमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेतो. आता आशीर्वाद तर वर्षभर घेतले पाहिजे, परंतु निदान त्या दिवशी ती प्रेरणा नव्या पिढीला मिळत राहावी. कळत नकळत आमच्याकडून वडीलधाऱ्यांकडे दुर्लक्ष झालं असेल तर त्या निमित्तानं पुन्हा एकदा एखादं कागदपत्राची मुदत संपली ना, त्याला पुन्हा एकदा रिन्यू करावं लागतं, नाही का? आपले लायसन्सची मुदत संपली, तुमच्या अमुक कार्डाची मुदत संपली तर त्याला पुन्हा आपल्याला रिन्यू करावं लागतं. तसं मला वाटतं हे सगळे सण उत्सव आपल्या सद्भावनांना प्रेरणा देण्यासाठी प्रतिवर्षी आपण साजरे करतो. तर गुरूंच्या विषयी, ग्रंथांच्या विषयी, संतांच्या विषयी रोजच मनामध्ये आदर असावा. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पूर्विता तो. ज्ञानोबाराय म्हणतात, मी सतत माझ्या जीवनामध्ये गुरूंना अभिवंदन केलं, त्यांचं स्मरण केलं, चिंतन केलं, त्यांची सेवा मी करत राहिलो. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची. काय करतात श्री गुरु? आपल्याला सन्मार्ग दाखवतात. म्हणून मायबाप हो, तुमच्या माझ्यापैकी जेवढी माणसं आपण इथे बसलो, आई वडिलांच्या रूपानं, शिक्षकांच्या रूपानं, कुणी साधू संतांच्या रूपानं, कुणा पाहुण्यारावळ्यांच्या रूपानं, कुणीतरी आपल्याला गुरु मार्गदर्शक भेटले आणि त्यांनी आपल्या जीवनाला एक दिशा दिलेली आहे. खर तर त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे की होय, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. संत सद्गुरू म्हणायचं कुणाला? संत किंवा सद्गुरू म्हणजे जे आम्हाला सन्मार्ग दाखवतात ते सद्गुरू. मग छत्रपती शिवाजी महाराजांना आई ह्याच पहिल्यांदा गुरु मिळाल्या. नंतर अनेक प्रकारचं मार्गदर्शन समाजातून जाणत्यांकडून त्यांनी घेतलं, पण पहिले गुरु कोण होत्या? आई होत्या. आणि जिजाऊ मा साहेबांनी त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, पाप पुण्य काय असते हे सांगितलं, न्याय अन्याय काय असतो हा सतत त्यांना समजावून सांगितलं. अन्याय हा कमी झाला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, पाप आपल्या हातून घडता कामा नये, पुण्याची चाड आपल्या अंतकरणात असली पाहिजे. अशा पद्धतीचं नीतिमूल्यांचं सर्वच प्रकारचं शिक्षण, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, अध्यात्मशास्त्र, हळूहळू पुढे युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सगळेच विषय त्यांना शिकवले. बोलता बोलता या सगळ्या विषयांमध्ये त्यांना पारंगत केलं आणि म्हणून एक आदर्श राजवट ते उभी करू शकले. याचा अर्थ तरुण सागरजी महाराज म्हणायचे,
आपके जीवन में गुरु नहीं तो आपका जीवन शुरू नाही. जैन मुनी त्यांचं मोठं प्रसिद्ध वाक्य होतं. ते म्हणायचे आपल्या जीवनात जर गुरु नाही तर आपल्या जीवनाला सुरुवातच नाही. मग ते चाललेलं जीवन म्हणजे काय आहे? ते उगीच आपलं जन्म आले वाया गेले भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंतून या मेली. शाळेत जावं मुलांनी पण अभ्यास करावा. आमची पोरं चांगली करतात ना अभ्यास सगळे. कुचर कोणीच नाही ना आपल्यात. बरं आहे, चांगलं आहे. भाग्यच म्हणायचं आपल्याला. आपल्याला एकही कुचर नाही मिळालेला. सगळे चांगले आहेत. थोडी गंमत केली तुमची. चांगले आहेत, अभ्यास करतात. तर मला सांगा मुलांनो, शाळेत दप्तर घेऊन आपण गेलो, आई वडिलांनी आपल्यासाठी खर्च केला, पुस्तकं घेतले, दप्तर घेतलं, कपडे घेतले, बुटं घेतले, आपण जात राहिलो येत राहिलो, पण जर आपण अभ्यासच नाही केला तर त्या शाळेत जाण्याला काय अर्थ आहे का? तसं जीवन जगताना आपण जर कोणाचे आशीर्वाद घेतले नाही, काही पुण्य केलं नाही, काही सेवा केली नाही, तर मग ते जुने गुरुजी शिक्षक म्हणायचे गाढव मेलं ओझानं. शिंदे सर इथं आमचे बसले, रमेश शिंदे सर, जुनी मंडळी आहे. ते जुने प्राथमिक गुरुजी फार गमतीनं बोलायचे. बरेच म्हणी त्यांच्या जवळजवळ त्या सगळ्यांना ते ऐकवायचेच. म्हणजे नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. जुनी मला वाटतं श्रम जीवनामध्ये घडणारच आहे. तुम्ही जीवन कसंही जगायचं ठरवा. आळसानं जगलात तरी जे श्रम व्हायचे ते होतीलच. दुर्विचारानं चुकीच्या मार्गानं जीवन घेऊन चालाल तरी तिथेही कष्टच आहे. आणि सन्मार्गानं जायचंय तिथेही कष्टच आहे. मग कष्ट जर सगळ्याच पद्धतीनं पडणार आहे तर चांगल्या कामातच कष्ट घेतलेले वाईट कुठं? चांगल्या कामात कष्ट होतं. आता तुम्ही सगळी मंडळी माझ्या पुढे वडीलधारी माणसं, माता भगिनी सगळे बसलात. प्रपंच करायचा, मुलाबाळांना उभं करायचं, वडीलधाऱ्या माणसांची सेवा, आलेले पाहुणे रावळे, सुख दुःख कष्टच आहे. आणि त्याच्यातून पुन्हा देव धर्म परमार्थ अन्नदान तीर्थयात्रा परिश्रम आहे सगळ्यात. पण ध्यानात घ्या, श्रम सफल होणार असतील तर ते श्रम सार्थ आहे आणि श्रम निष्फळ होणार असतील तर ते श्रम व्यर्थ आहे. वाक्य ध्यानात ठेवा. आपण घेतलेले कष्ट त्याला काही फळ मिळणार असेल त्या माध्यमातून तर त्या कष्टाला अर्थ आहे. काहीच फळ मिळणार नसलं तर म्हणजे जुने आमची कीर्तनकार मंडळी गोष्ट सांगायची. म्हणे दोघा चौघांना नदीच्या पलीकडच्या गावात एका कार्यक्रमाला जायचं होतं. मोहिते पाटील दोघं चौघ जण संध्याकाळी अचानक ठरलं किंवा पलीकडच्या गावाला आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. संध्याकाळची वेळ, नदीच्या पलीकडे गाव जायचं म्हणजे होडीनं. जसं आमचे नेवरगाव सुरेगाव अशी होडी आहे चालते, किंवा इकडे संकटेश्वराजवळ होडी चालते, होडीनं जायचं. होडीवाला निघून गेला अंधार पडल्यामुळे. हे म्हणले आपण गंगथडीचेच माणसं आहोत, आपल्याला काय होडी चालवता येत, आपणच चालू. पण झालं असं, त्या दोघा चौघांना थोडी आवड होती. कोणाला कशाची आवड, कोणाला कशाची आवड, कोणाला भजनाची आवड, कोणाला भोजनाची आवड. त्यांना गांजाची आवड होती, गांजा पिणारे होते. मग आता ते दोघं चौघ मिळालेच होते जोडीदार. ते म्हणले की नाही आता जरा बसू आपण. थोडं बसले, चिलीम काढली आहे त्यांनी, जोरात गांजाचा झटका मारला आणि मग ते होता होता जरा त्याच्यात ते गुंगले गांजामध्ये आणि मग बसले होडी चालवायला. होडीत बसल्यावर दोघ जण बसले पाणी हाणायला. आवले हाणणं म्हणतात, जे गंगथडीच्या मंडळींना माहिती, सगळ्यांना, आमचे पुस्तळकर सगळ्यांना माहिती आवले हाणायला. आता आम्ही गंगेच्या काठी नाही, आम्ही गंगेच्या पोटात राहिलो महाराजांच्या कृपेमुळे. पोटात, बेटात म्हणजे गंगेच्या पोटात बेट आहे. काय भाग्य म्हणायचं. जे काही 7-8 वर्ष तिथे त्यांच्या चरणाजवळ राहता आलं. तीर्थाच्या काठावर राहणं भाग्य असेल तर पोटात राहणं किती भाग्य, भाग्याचंच म्हणायचं. आम्हाला इथे सगळं हे ज्ञात आहे. पोहणं म्हणा, आवलं हाणणं म्हणा, सगळं माहिती आहे. आवले हाणायला बसले. तास, 1.5 तास, 2 तास घामाघूम झाले. जेवले होते ते जिरलं सगळं आणि गांजा ओढला होता ती नशा उतरली.
पण दुसरे दोघं म्हणले आम्ही बसतो. काय म्हणले आज काय झालं, आपण काय काठालाच लागाना म्हणे. पुन्हा दुसरे दोघं बसले, त्यांनी पुन्हा आवल्या आणले. थकले हे थकले की ते बसायचे, ते थकले की तांबडं फुटलं. तांबडं फुटणं माहितीये लहान मुलांना, तुम्हाला माहितीये? सकाळ होण्यापूर्वी जो झुंजू मुंजू प्रकाश असतो त्याला झुंजू मुंजू झालं म्हणतात किंवा तांबडं फुटलं म्हणतात, नाही का? आता तुम्हाला सूर्याला सूर्य म्हणतात हे शिकवत नाहीत, म्हणजे शिकवतात अजून मराठी वर्गात जे आहे, नाही तर मग सन मून, संडे मंडे ट्यूजडे. आता एखाद्या मुलाला जर म्हटलं की आज गुरुवार आहे, तो म्हणतो म्हणजे काय? मग त्याला सांगावं लागतं नाऊ टुडे इज थर्सडे. मग तो म्हणतो हा येस येस. कालच मला एक लहान मुलगा ते हवा चेक करत होते गाडीतले, आमच्या ते बारके पोरं होते तिथं. तो म्हणतो बाबा हे 95 आहे. 95? 95 कुठं हवा असते का टायर मध्ये? कुठं? मी जाऊन पाहिलं ते 55 होतं. तो 55 ला काय म्हणत होता? ही बोंब आहे इंग्रजी शिक्षणाची. मी चालता चालताची उदाहरणं सांगतो, कालच संध्याकाळचं आहे. तो 55 ला काय म्हणत होता? अरे म्हणले 55च जास्त झाली हवा, ही जरा कमी कर. मग ते असं ते पाय पंपानं घरच्या घरी मारित होतं. मला हे सांगायचंय, पहाट झाली, तांबडं फुटलं, नंतर हळूहळू थोडं उजाडलं. रात्रभर यांनी होडी चालवली, पण होडी काही कडेला गेलीच नाही. एक जण म्हणला बरं झालं सकाळ होता होता का होईना पण आपण कडाला आलो. आपण एकदाच कडाला आलो. दुसरा म्हणला अरे आपण कडाला आलो, पण ज्या कडाला होतो त्याच कडाला आलो. तिसरा म्हणला आपण गेलोच नाही कुठे. चौथा म्हणला अरे जाऊ कसे, आपली होडीची जी दोरी बांधलेली आहे झाडाला ती तशीच आहे, ते दोरखंड बांधलेलं तसंच आहे. तसंच आपलं होतं. आपल्या दोऱ्या घरी बांधलेल्या असतात. आमच्या काही पोरांना इथून बैल आठवतात, तेव्हा आमचा बैल असा पांढरा आहे, कोण म्हणतो आमची मोटरसायकल अशी आहे. ह्या दोऱ्या बांधलेल्या आहे सगळ्या. जोपर्यंत ह्या दोऱ्या मागे बांधल्या, तुम्हाला सांगून जातो पोराव, बेटावर आम्ही गेलो ना, तर मी 3 वर्षानं घरी गेलो होतो. आमची आजी वारली तेव्हा, मला आठवतं, आजही आठवतं. आई बापही म्हणले बरे राहतात तिकडे, चांगलंच आहे. त्यांना काय तेवढं म्हणजे प्रेम होतं नाही असं नाही, पण थोडस या क्षेत्रात आल्यानंतर कसं वागावं. आम्ही म्हणतो दर रविवारी भेटायला या, तरी एखादा आजा मधूनच येतो, गुरुवारी येतो, मंगळवारी येतो. अरे आठवड्याच्या आठवड्याला या ना बाबा, इतकी घाई कशाला करता? त्यांना शिकू द्या ना, थोडं त्यांचं मन तर लागू द्या. 2 दिवसात जर घरचा माणूस आला तर त्यांच्या दोऱ्या तिकडेच बांधलेल्या राहतील, ती होडी जाग्यावरच राहील. उदाहरण कळलं का? चला लेकरांचं सोडून द्या, पण आपल्याही मोठ्या माणसांच्या जीवनाचं तसंच होतं. आम्ही ग्रंथ वाचतो, आम्ही वारीला जातो, आम्ही काही भजन भक्ती करतो, पण आमच्या अंतःकरणातील भावना जर परमार्थमय झाल्या नाही, त्याच्यात प्रपंचाचं चिंतन जर चालू राहिलं, तर याचा अर्थ ती दोरी कुठेतरी. म्हणून पंढरपूरच्या रस्त्याला लागलेल्या माणसानं पंढरपुरात कसं पोहोचायचं, तिथे गेल्यावर काय प्रदक्षिणा कशी करायची याच्यावर बोलावं, कीर्तन कसे ऐकायचे हे याच्यावर बोलावं. पण पुढे चाललेला माणूस जर मागच्याच विषयावर बोलत राहिला तर समजायचं दोरी बांधलेली आहे. आणि मग त्याला विठोबा त्याची वाट पाहत नाही, कारण जो विठोबाची आठवण काढत जातो विठोबा त्याची वाट. मी पंढरपुरात एका कीर्तनात बोललो, जसं आमच्या सगळ्या भगिनी, माता भगिनी बसलेल्या, दिवाळीचा सण जवळ आला की आईबापांना मुलींच्या भेटीची ओढ लागते. वर्षभरात भेटीगाठी होतात, पण त्या धावत्या भेटी होतात. कुठं लग्नात भेट झाली, कुठं मध्येच मुलगी एखाद दिवशी येऊन भेटून गेली, पण दिवाळीला निदान 4 दिवस ती राहील ही भावना त्यांच्या मनात असते, आई बापांच्या, माहेरच्या माणसांच्या. मग जसजशी दिवाळी जवळ येते, दिवाळी होऊन जाते, पाडवा होतो, भाऊबीजेचा दिवस, मग आज नाही तर निदान 2 दिवसात तरी मुलगी आता नक्की येईल ही भावना त्यांच्या मनात असते. आणि ते सारखे वाट पाहतात. ज्या दिवशी मुलगी येणार आहे असा निरोप येतो, त्या दिवशी, पूर्वीच्या काळी बसने यायची, आता मोटरसायकल आहे, प्रत्येकाच्या गाड्या वगैरे आहेत, चांगलीच गोष्ट आहे, पण पूर्वी बसने प्रवास जास्त होता. आजही आपल्याला प्रसंगी तो बसने करावाच लागतो.
ती म्हाताऱ्याला झोपू देत नव्हती. सकाळपासून जा लवकर स्टँडवर जाऊन बसा, कोणत्या गाडीने येईन माहित नाही. ती म्हातारा माणूस, मला आठवतं माझं लहानपण, आमचा आजोबा दिवसभर बसलेला असायचा स्टँडवर. आम्ही लहान लहान आमच्या आईची ना आमची वाट पाहत. त्याला भाकरी खाऊन देत नसेल ती म्हातारी, मी तो म्हणतो. काय माणसं होती. हा मुलगी येणार आहे, जा तिथे बसा. मग ते म्हाताऱ्याने ती प्रत्येक एसटी असा हात करून पाहायचं, हा आली का, या गाडीत आली का, त्या गाडीत आली का. आणि मग ती लेक एकदा आली, ती नातवंड पाहिली की त्या म्हाताऱ्यानं आपलं काठी टेकीत तडा तडा पावलं टाकत ताडकन उठून पुढे यायचं, त्या पिशव्या घ्यायच्या, ते सगळा लवाजमा घरी घेऊन जायचा. का सांगतो मी हे? पंढरपूरला सुद्धा ज्या वेळेला आम्ही प्रेमानं भक्तीनं जातो, जसे इथे आपले आईबाप त्या मुलीची वाट पाहतात, तसा पांडुरंग सुद्धा त्या वारकऱ्यांची तशीच वाट पाहतो, तशी वाट पाहतो. जसं वारकऱ्याला पांडुरंगाच्या भेटीची तळमळ आहे, अनेक अभंग आहे, भेटी लागी जीवा लागलीसे आस, अशा पद्धतीची आस अपेक्षा वारकऱ्याच्या मनात आहे. तसंच त्या पांडुरंगाला सुद्धा वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. मला असं वाटतं माणसांमध्ये सुद्धा स्नेह सांभाळला तर भेटीची ओढ लागते. पाहुणे एकमेकाशी प्रेमानं वागत असतील तर आता भेटले तरी पुन्हा भेटावे वाटतात. तसंच भक्तिभाव सांभाळता आला, शुद्ध भाव सांभाळता आला तर आम्हाला परमात्मा सुद्धा आमची वाट पाहतो. आणि मला वाटतं ही वाट जीवनाची दाखवण्यासाठी गुरु हे मार्गदर्शन करतात. गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट है यमघाट, कबीर महाराज म्हणाले. ही आम्हाला जीवनाची पवित्र अशी वाट, हा सन्मार्ग कोण दाखवेल? या जगामध्ये मार्ग पुष्कळ आहे, पण कोणत्या मार्गाने जावं याच्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मार्गदर्शक चुकला की जीवनाची वाताहत होते, जीवन चुकीच्या दिशेला जात. मार्गदर्शक चांगला असला की जीवन योग्य दिशेला जात. मार्गदर्शकच जर चुकला. एका गावात एका कीर्तनकाराला कीर्तनाला जायचं होतं. गेले, पुढे गेल्यावर 2-3 रस्ते, आता जायचं कोणत्या रस्त्याने. तिथं एक जण आपला असा कडेला दगडावर असा बसलेला होता. कीर्तनकार नवीनच, अनुभव कमी. त्यानं विचारलं, ओ जय हरी जय हरी. तोय म्हणला जय हरी. अमक्या गावाला जायचं, कोणत्या दिशेने जावं? जा म्हणला इकडून. जो हात वर होईल त्यानं वर केला. त्यानं काही विचारपूर्वक सांगितलं नाही. जो हात वर करता येईल तो जा म्हणला इकडं. आणि ते कीर्तनाचं गाव राहिलं दुसरीकडं. कीर्तनकार गेला तिसऱ्याच गावात. तिथं गेला, विचारलं, का हो हे अमुक गाव आहे का? हे नेवासा आहे का? हे सुरेगाव आहे का? नाही म्हणे, नेवासाही नाही, सुरेगावही नाही, तुम्ही रस्ता चुकलेला आहात, हे तुम्ही भलतीकडे आहात. अर्थात उदाहरण मी छोटसच दिलंय. जाणाऱ्या लोकांना ज्या गावात जायचं होतं ते गाव त्यांना सापडलं नाही, कारण मार्गदर्शक चुकला. मार्गदर्शक कोण होता हे नंतर मागं फिरून आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, तो संध्याकाळी दारू पिऊन टाईट झालेला होता. आणि हे त्याला विचारतात. म्हणून मी आधीच म्हणलो, कीर्तनकार सुद्धा हळूहळू अनुभवी झाला की त्याला चेहरे कळतात. आम्हाला आमच्या बरोबर फिरलेली अनेक मंडळी आहे, वाट कोणाला विचारायची हे सुद्धा आम्ही विचारपूर्वक विचारतो. मोहमच कोणी दिसला आणि त्याला MIDC जर तुम्हाला रस्ता विचारायचा असेल तर तुम्हाला दुकानदाराला विचारला पाहिजे. रस्त्यानं चाललेले सगळे परप्रांतीय असतात. आणि हा त्याला जाऊन जर विचारायला लागला MIDC, का हो सांगा आम्हाला इकडे जायचा रोड कुठं? ते म्हणतात हमको पता नाही, हम तो बाहर से आहे. वेळ जातो आपला. पण तिथे एखाद्या दुकानाकडे जा, कारण दुकानदार स्थानिक भेटतो, तो तुम्हाला, कारण ते MIDC रस्ते बरेच असतात. चला, अनुभवाची बाब. तेव्हा अनेक गोष्टी अशा आहेत जीवनामध्ये विचारपूर्वक करायच्या. मार्गदर्शक पांडवांना मिळाला श्रीकृष्ण, आणि पांडवांचं जीवन हे पवित्र झालं. आजपर्यंत त्यांचं गुणगान लोक गातायत. त्यांना वनवासातून पुन्हा राज्यही मिळालं आणि या जगामध्ये त्यांची कीर्तीही झाली. कौरवांना मार्गदर्शक शकुनी मामा मिळाला आणि शकुनी मामाच्या मार्गदर्शनामुळे, चुकीच्या मार्गदर्शनामुळे राज्य हातात होतं पण असलेलं राज्य गेलं आणि समाजामध्ये
त्यांची अपकीर्ती झाली. आजपर्यंतही कोणी आपल्या मुलांची नावं दुर्योधन दुःशासन ठेवीत नाही. कर्ण सुद्धा ठेवायला धजत नाहीत. म्हणजे कर्ण चांगला आहे, पण चुकीच्या मांडीला मांडी लावून बसला काय नकोच म्हणतात. फार तेही नाव पाहायला मिळत नाही. म्हणजे कर्ण हे चांगलं आहे, पण तरी सुद्धा मुद्दा इतकाच आहे, मार्गदर्शक चांगला भेटणं हा जीवनाच्या उद्धाराचा मार्ग आहे. आणि मला वाटतं या संतांचे उपकार आहे आपल्यावरती. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत श्रेष्ठ गोरोबा काका, संत श्रेष्ठ सावता महाराज, सेना महाराज, चोखा मेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जनाई, मुक्ताई, नरहरी सोनार महाराज, पुढे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निळोबा राय, कान्होबा राय, अशी अनेक संत मंडळी पुढे झाली. आणि तीच परंपरा पुढे सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य बनसी महाराज, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, या संतांनी तीच परंपरा, तेच अध्यात्म आमच्यापर्यंत, तुमच्या आमच्यापर्यंत आणून ठेवलं. म्हणून आजचा जो दिवस आहे, आपल्या या सगळ्या सद्गुरूंना वंदन करण्यासाठी, आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारे चांगल्या गोष्टी शिकवल्यात. आजी आजोबा, चुलते काके, आई वडील, वडीलधारी माणसं, यांचंही आपल्यावर मार्गदर्शनाचं एक ऋण आहे. ही गुरुपौर्णिमा त्यांच्याही पूजनासाठी, ज्या शिक्षकांनी, ज्या समाजातल्या जाणत्या माणसांनी वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आपल्याला करून दिलं, तेही आपले गुरुच आहेत. गुरु म्हणजे जो आपल्या जवळचं अज्ञान दूर करतो, जो अज्ञान दूर करतो तो गुरु आहे. गुरुला वयाची अट नाही, गुरुला जाती धर्माची अट नाही. वारकरी संप्रदायामध्ये तर ही गोष्ट फारच उदात्त अंतकरणानं स्वीकारलेली आहे. पंढरपुरामध्ये रंगनाथ महाराज परभणीकर होऊन गेले. फार थोर संत, विद्वान होते. जुन्या मंडळींना नाव माहिती आहे, जुन्या वारकऱ्यांना. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सुद्धा ज्यांच्याकडे शिकले, आता ध्यानात घ्या, म्हणजे हे कोण असतील, रंगनाथ गुरुजी परभणीकर. आणि आत्ताचे विद्यमान किसन महाराज साखरे यांचे आजोबा होते त्यावेळेला, त्यांचे शिष्य होते, कोमटी समाजाचे होते. रंगनाथ गुरुजी परभणीकर कोमटी समाजाचे. आणि त्यांच्या पुढे ऐकायला बसणारे अगदी ब्राह्मण मंडळी सुद्धा येऊन बसायचे. वेदांत सांगायचा तो त्यांनी. हा वारकरी संप्रदाय असा आहे, इथे जात धर्म परिस्थिती या कशाला थारा नाही. अधिकार महत्वाचा, सेवा महत्वाची, साधना महत्वाची. आणि ज्याची जी साधना, ज्याची जी सेवा, त्याला तो मान सन्मान देण्याची परंपरा. म्हणून या परंपरेला आपल्याला छेद देता येणार नाही. ही परंपरा अशी चालत आलेली आहे. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जाहला मुते. इकडे जर आपण विचार केला तर गुरु परंपरा कशी असते पहा. गुरु परंपरा म्हणजे मुक्ताबाई यांनी चांगदेव महाराजांना बोध केला, मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर महाराजांनी बोध केला, ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी बोध केला, निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांनी बोध केला. म्हणजे अशी ही परंपरा, शृंखला प्रत्येक गुरु शिष्य परंपरेची. तुकाराम महाराजांच्या गुरु शिष्य परंपरेचा विचार केला तर आपण हरिपाठ म्हणतो, सगळ्यांना वडीलधाऱ्या माणसांना माहिती, मुलांसाठी मुद्दाम सांगतो. आपण गुरु परंपरेचा अभंग सुरू करतो. सत्य गुरु राये परिणाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य. हे काय गुरु परंपरा आहे बरं तुकाराम महाराजांची. सांगितली खून मालिकेची, गुरु परंपरेची या मालिकेची खून सांगितली तुकोबाराय म्हणतात. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि कोणत्या दिवशी दिला? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आणि केला अंगीकार तुका म्हणे. बरोबर आहे. मुद्दा हा आहे, आजचा जो दिवस आहे ना, तो व्यक्तिपूजनाचा नाही आहे, तो परंपरा आणि विचारांचं पूजन करण्याचे.
गुरु परंपरेचं पूजन आणि विचारांचं पूजन. पण हे आजच का, हाही एक मुद्दा स्पष्ट करून मी का प्रवचनाच्या समारोपाकडे जातो. आजच करण्याचं कारण असं आहे, या सगळ्या ऋषी मुनी आणि ज्ञात्यांच्या, जाणत्या ज्ञानी लोकांच्या परंपरेत सर्वाधिक जे ज्ञानी झाले ते म्हणजे व्यास. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. व्यास हे आजच्या तिथीला, म्हणजे ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे. आता आषाढ शुक्ल पक्ष संपला आज पौर्णिमेला, आषाढ वद्य पक्ष उद्यापासून सुरू होतोय. खरं तर पौर्णिमा काल सायंकाळपासूनच लागलेली आहे. 6 वाजेपासून सरासरी पौर्णिमा सुरू झालेली. म्हणून काल सायंकाळी 6च्या नंतर जे जे भजन पूजन तुम्ही केलं ते सगळं गुरुपौर्णिमेतच आलेलं आहे. कोणी देवदर्शन केलं असेल ती गुरुपौर्णिमा तिथून सुरू झाली. मुद्दा इतका आहे की आजच्या दिवशी व्यास प्रगट झाले. तुम्ही आम्ही सामान्य माणसं जन्माला येतो, संत आणि भगवंत हे अवतार घेतात, ते प्रगट होत असतात. म्हणून देव प्रगटला असंच वर्णन आहे ना. रामाचं वर्णन करताना अयोनी संभव प्रगटला हा राघव असं वर्णन. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला, हे कृष्ण जन्माच्या संबंधानं केलेलं वर्णन आहे. प्रगटला म्हणाले, जन्माला आला असं म्हटलेलेच नाही. किंवा अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहता येईल. अवतरती, वरून खाली येणे, अशा स्वरूपाचं अवतरण व्यासांचं झालं. व्यास हे सुद्धा भगवान स्वरूप आहेत, भगवंतानेच व्यासांचा, म्हणून त्यांना व्यासो नारायण म्हणायचे. पण व्यासांची आज जयंती, प्रगट होण्याचा दिवस. मग जसं आपण एखाद्या क्षेत्रात आपल्याला जर काही काम करायचं असेल तर त्या क्षेत्रात कोणी श्रेष्ठ काम केलंय त्या दिवसाला धरून करतो. शिक्षक दिन साजरा होतो तर डॉक्टर सर्वपल्ली का, बरोबर आहे ना, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षक दिन साजरा होतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. मग शिक्षक अनेक झाले ना, पण त्यातला जो कोणी श्रेष्ठ झालाय त्याला अनुसरून मग तो दिवस इंजिनियर्स डे होतो. तर या इंजिनियरांच्या परंपरेमध्ये, आता मी नाव विसरलो, सर विश्वेश्वरय्या, अगदी बरोबर आहे, वा धन्यवाद. सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा होतो. सर विश्वेश्वरय्या, ज्यांनी भाकरा नांगल धरण बांधलेलं आहे, सर्वात मोठं, बरोबर आहे ना सर, भाकरा नांगल धरण, जे सुरुवातीला म्हैसूर राज्याचे तिथे प्रमुख होते. म्हैसूर हा प्रांत होता कर्नाटकातला, आणि त्याचे ते गव्हर्नर होते काही काळ. इंजिनियरही होते आणि तिथले गव्हर्नरही होते. नंतर भारत स्वतंत्र झाला आणि मग त्यांना मोठी जबाबदारी स्वातंत्र्यानंतर सरकारनं दिली आणि त्यांनी ती खूप चांगली पार पाडली. पुढे त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या नावाने इंजिनियर्स डे सुरू झाला. मला हे म्हणायचंय, हे जी काही गुरुपौर्णिमा सुरू झाली, 1-2 उदाहरणं मी आपल्या पुढे त्यासाठी आधुनिक ठेवली. व्यास महर्षी आजच्या दिवशी प्रगट झाले आणि व्यासांनी दिलेलं ज्ञान हे सर्वस्पर्शी आहे. व्यासांनी महाभारत ग्रंथ दिला, व्यासांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ दिला, व्यासांनी 10 उपनिषद आम्हाला दिली, 18 पुराण आम्हाला दिली. हे सगळं व्यासांनी दिलं. ब्रह्मसूत्र वेदावरचे तेही त्यांनी आम्हाला दिले. आणि म्हणून असं म्हटलंय की व्यासोच्चिष्ट जगत्रय, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. हे त्रैलोक्य व्यासांचंच संपूर्ण ज्ञान या त्रैलोक्यामध्ये पसरत गेलंय. त्यांच्यामुळे समाजामध्ये प्रबोधनाची मोठी परंपरा सुरू झाली. म्हणून व्यासोच्चिष्ट जगत, त्यांच्या मुखातून ज्ञान आलं. उष्ट कशाला म्हणतो आपण? आपल्या तोंडाला काही लागलं तर ती वस्तू परत खाली ठेवली तर त्याला आपण काय म्हणतो? उष्ट म्हणतो. म्हणून संतांच्या मुखातून आलेलं ज्ञान हे सुद्धा त्याला उष्ट म्हटलेलं आहे.
पण काही गोष्टी अशा असतात, जेवणातलं उष्ट सहसा एकमेकाला देऊ नये आणि खाऊ नये. कोरोनानं हे तर चांगल्या पद्धतीने सांगितलं. कोरोनाने लोक गडबड करतात, ते कोरोनाने सावध केलं. परंतु तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते. ज्ञान परंपरेतलं उच्चिष्ट ते घेतल्याशिवाय राहू नये. हे उच्चिष्ट आवडीनं सेवन करावं. म्हणून व्यासांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि पुढे ऋषी मुनींनी, मग वाल्मिकींनी रामायण ग्रंथ आम्हाला दिला. वाल्मिकी रामायण आहे. पुढे व्यास, वशिष्ठ, अत्री, भृगु, अंगिरा, कितीतरी ऋषी मुनी झाले. प्रत्येकाने आपलं काम केलं. कनादासारखे मुनी झाले. 6 शास्त्र देणारे अनेक मान्यवर झाले. आणि पुढे आपली संत परंपरा सुद्धा त्याच विचाराला धरून आहे. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मी तुमच्या पुढे देत असलो तरी माझ्या या सगळ्या जुन्या आचार्यांचा विचार माझ्या पुढे आहे आणि त्यांच्याच मार्गाने मी चाललो. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगा कारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. इकडे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, मी अयोग्यही न पवतू के जाईल. ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी ज्ञानेश्वरीचा हा विचार आपल्याला देतोय, पण व्यासांचा मागोवा घेतू, व्यासांच्याच वाटेनं मी चाललेलो आहे. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भाष्यकार यांना मी वाट विचारतोय आणि योग्य मार्गानं आपल्याला या प्रबोधन मार्गानं मी घेऊन निघालोय, अशी खात्री, असा विश्वास ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला देतात. मला असं वाटतं ही सगळी व्यास परंपरा आहे. आणि म्हणून या जागेवर जो कोणी माझ्यासारखा एखादा सामान्य सेवक बसतो, तर बसलेला सेवक जरी सामान्य असला तरी या जागेला व्यासपीठ म्हणण्याची परंपरा आहे. व्यासपीठ, कारण व्यासांनी निर्माण करून दिलेली प्रबोधन परंपरा आहे, त्याची ही जागा आहे. कीर्तनाला जिथे आम्ही उभं राहतो त्याला नारदाची गादी म्हणतात, कारण पहिले कीर्तनकार विश्वातले ते म्हणजे नारद. मग नारदांपासून पुढे अनेक भजन कीर्तन प्रांतामध्ये ऋषी मुनी झाले, साधू संत झाले. पुढे वारकरी कीर्तन ही एक परंपरा सुरू झाली. नारदाचं नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, कीर्तनाच्या या सगळ्या विविध परंपरा आहे आणि त्या त्या परंपरा त्या त्या काळातल्या श्रेष्ठ आहे. याला तुलनात्मक दृष्टीनं पाहू नये, त्याला अभ्यासात्मक दृष्टीनं पाहावं. त्याच्यातून काय चांगलं मिळालं हा समन्वय आपण त्यातून साधला. नाहीतर होतं असं, आपण याला बरं म्हण, त्याला वाईट म्हण, हे चांगलं, माझं चांगलं, तुझं वाईट, असं करत करत या देशाचं आणि संस्कृतीचं खूप नुकसान या अगोदरच झालेलं आहे. ते आणखी होऊ द्यायचं नसेल तर मला वाटतं प्रत्येक गोष्टीतून आम्हाला चांगलं काय मिळालं, कारण खूप काही मिळालेलं आहे, पण त्याचा विचार आम्ही करत नाही. प्रत्येक काळात आम्हाला चांगलं काय मिळालंय. तसंच वारकरी कीर्तन 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनात नामदेवरायांनी पहिलं कीर्तन केलं. म्हणून कीर्तनकार म्हणून पहिले कीर्तनकार नारद आणि वारकरी कीर्तनकार म्हणून पहिले कीर्तनकार नामदेव महाराज. असाच इतिहास आपल्याला हा नीट समजून घेतला पाहिजे. पण ही कीर्तन परंपरा आहे, पण ती जागा कोणामुळे निर्माण झाली? नारदामुळे. सुरुवात कोणी केली? नारदाने. मग त्याला नारदाची गादी. कीर्तनाला आपण काय म्हणतो? ती नारदाची गादी. याला आपण म्हणतो व्यासपीठ. व्यासांनी सुरू केलेली प्रबोधनाची परंपरा. आणि म्हणून या व्यासांनी सुरू केलेल्या परंपरेत या व्यासपीठावरून ज्या ज्या व्यापक विचारांच्या व्यासांनी तुम्हा समाजाला प्रेरणा दिल्या, मार्गदर्शन केलं, त्या सर्व व्यास परंपरेतील महान जनांचं पूजन करण्याचा आजचा हा दिवस आहे. म्हणून आजच्याच दिवशी गुरुपौर्णिमा का करायची? तर व्यासांची जयंती आहे. चला, शेवटचा मुद्दा आणखी मांडतो. माझी वेळ बरोबर संपलेली आहे आणि मी अधिक वेळ घेणार नाही. शेवटचा मुद्दा असा आहे की ही गुरुपौर्णिमा फक्त हिंदू धर्मातच साजरी होते का? तर याचं उत्तर आहे नाही. ही गुरुपौर्णिमा अनेक धर्मामध्ये साजरी होते. शीख धर्मामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी होते. आता तुम्ही जर श्रीरामपूरला जाल, आता मी तिकडनं सकाळी आलो, एक कार्यक्रम सकाळचा उठून,
तर सर्व श्रीरामपुरातील शीख बांधव हे कमालपूर डोमेग्राम त्या दिशेनं चालले. डोमेग्राम कमालपूरला महानुभाव पंथाचं सुद्धा मोठं स्थान आहे. महानुभाव पंथाची परंपरा सुद्धा जुनी मोठी आहे, ते स्थान आहे. आणि तसं शीख धर्माचं सुद्धा तिथे जुना ग्रंथ आहे आणि त्यांचंही स्थान आहे. आता सगळी मंडळी तुम्ही येताना पाहिलं असेल बाबा, तुम्ही आपली जळगावची मंडळी आली तर भरपूर लोक पाहिजे. तर गुरुपौर्णिमा शीख धर्मातही साजरी होते. कारण शीख धर्मात तर गुरुला आणि गुरुवाणीला, म्हणजे आपण अभंग म्हणतो, संतवाणी म्हणतो आपण, संतांचे अभंग, संतांच्या ओव्या, संतांचे ग्रंथ, याला आपण काय म्हणतो, संतवाणी. तसं शीख धर्मामध्ये त्याला गुरुबाणी असं म्हणतात. गुरूंच्या मुखातून निघालेली वाणी. मग त्या गुरूंच्या मुखातून निघालेल्या ग्रंथांना आणि गुरुला सर्वोच्च महत्व हे शीख धर्मामध्ये दिलं जातं. म्हणून गुरुपौर्णिमा शीख धर्मात. गुरुपौर्णिमा बौद्ध धर्मात सुद्धा होते. थोडा इतिहास त्याचा छोटासा सांगेन की जेव्हा तरुणपणी सिद्धार्थ नाव आहे, राजपुत्र आहेत आणि बाहेर पडले की मला या विश्वातील जे काही अंतिम सत्य आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, म्हणून गौतम बुद्ध बाहेर पडले. अर्थात त्यांचं नाव त्यावेळी सिद्धार्थ आहे. आणि बाहेर पडल्यानंतर बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी सतत ध्यान धारणा, आत्मचिंतन केलं. त्यातून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, आत्मबोध प्राप्त झाला, बोध प्राप्त झाला. तुम्ही सारनाथला मोहिते पाटील सगळ्यांना घेऊन जात असतात, तेच ते सारनाथ आहे, काशीच्या जवळ. काशीपासून मला वाटतं 10-12 किलोमीटर आहे, जवळ आहे. तर तिथे त्यांना बोध प्राप्त झाला आणि त्यांनी बोध प्राप्त झाल्यानंतर पहिलं प्रवचन आपल्या शिष्यांना या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलं. हा इतिहास फार थोड्या लोकांना माहिती. आणि म्हणून गौतम बुद्धाने आयुष्यातलं पहिलं प्रवचन जे सुरू केलं ते स्वतः बोध प्राप्त केल्यानंतर, बरं का, स्वतः आत्मतत्वाचा शोध लागल्यानंतर, तिथून सुरुवात झाली. तो दिवस गुरुपौर्णिमेचा. म्हणून बौद्ध धर्मात सुद्धा गुरुपौर्णिमेला, जैन धर्मात सुद्धा गुरुपौर्णिमेला महत्व आहे. अनेक संदर्भ मला सांगता येतील. आणि हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिणी प्रती, गहिणी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार. या आपल्या सकल संतांनी आपल्याला हा विचार दिला. महाराष्ट्राचं तर भाग्य फार मोठं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात, विविध भागात थोर साधू संत झाले. आणि या सगळ्या संतांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आम्हाला पंढरीकडे घेऊन गेले. संत हे देवाकडे घेऊन जात असतात, त्यांना संत म्हणावं. जे स्वतः पुरताच विचार करतात आणि स्वतः मध्येच भाविकांना गुंतवून ठेवतात त्यांना पाखंडी म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये या विचाराला कोणतंही स्थान नाही. पण जे ईश्वराकडे आम्हाला घेऊन जातात, जे आत्मबोधाकडे घेऊन जातात, आणि अशा विविध क्षेत्रात, विविध भागात असे थोर साधू संत विविध संप्रदायात होऊन गेले. मी असं म्हणणार नाही फक्त वारकरी संप्रदायात, असे अनेक थोर संत विविध संप्रदायामध्ये पूर्वी होऊन गेले, आजही आहे. बसा. अशा पद्धतीनं आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे की महाराष्ट्राचा मायबाप हो असा एकही जिल्हा नाही, एकही तालुका नाही की तिथे कोणी साधू संत अवताराला आले नाही. काय भाग्य आपलं. असे अनेक थोर साधू संत महात्मे, कुणी संसार करून परमार्थ केला, कुणी विरक्त राहून देवासाठी जीवन अर्पण करून केला. पण वारकरी पंथात तोही भेद मानला जात नाही. संसारी का संन्यासी हा भेद सुद्धा नाही. संसारी संन्यासी याहीपेक्षा तो भगवंताच्या अविनाशी भजनाशी जोडलेला पाहिजे. भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गाणारा पाहिजे, अंतःकरणापासून त्याची भक्ती करणारा पाहिजे. हेच पाहिलेलं आहे. इथे संसारी संन्यासी हा भेद नाही, गरीब श्रीमंत हा भेद नाही, ज्ञानी किंवा भोळा हाही भेद नाही. अतिशय भोळा भाविक असेल त्यालाही भक्ती करण्याचा अधिकार आहे, फक्त त्याचं अंतःकरण पवित्र असावं. आणि उलट भोळ्या भाविकाचं अंतःकरण हे लवकर पवित्र होतं. त्याच्यामध्ये अहंकाराचा दोष कमी असतो भोळ्या भाविकामध्ये, आणि कदाचित सज्ञानी माणसामध्ये अहंकाराचा दोष हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि त्याच्यामुळे
परमात्मा त्याला लवकर जवळ घेईलच असं नाही. थोड्या भाविकाला म्हणून तुका म्हणे असे शहानिया दुरी आणि बोबडिया दासा हाका मारी. काय वर्णन केलं पहा महाराज. म्हणजे एखादा भोळा आहे, साधा आहे, त्याला देव हाक मारतो आणि शहाण्याला म्हणतो जरा घरात नाही का, एक लेकरू थोडस कळत आहे आणि दुसरं लहान आहे, तान आहे, तर ते दोघही रडायला लागले एकाच वेळेला. तर जे तान आहे आई त्याला उचलून घेते आणि जे कळत आहे त्याला म्हणते जरा दमधर. एवढ्यानं नाही ऐकलं ते तडाखा देते त्याला ठेवून. म्हणजे जे जास्त शहाणपण या जगात दाखवेल ना त्याला तडाखे जास्त खावे लागते. पण नाईलाज आहे, तेही काम कोणाला ना कोणाला समाजामध्ये करावं लागतं. पण भक्तीच्या प्रांतामध्ये आपण सामान्य आहोत हीच भावना कायम ठेवणं. संतही इतके महान होते, ज्ञानोबा रायांसारखं ज्ञान कोणाकडे होतं सांगा. या जगात भूतकाळात असा कोणी ज्ञानी झालेला नाही, भविष्य काळात होण्याची शक्यता नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरं माणूसपण हे भांब लौकिक भाग. पण ते ज्ञानेश्वर महाराज स्वतःला म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ वसे. अंतःकरण पूर्वक, श्रद्धापूर्वक ते म्हणतात की मी सामान्य विचाराचा आहे, अविवेक आहे माझ्याकडे, पण संत कृपेचा दीपक तो उजेड मला मिळालाय आणि त्यातूनच मी या विचाराच्या वाटेनं चाललेलो आहे. संत कृपा रूपी दिव्याचा उजेड घेऊन. म्हणजे इथे जाणते संत सुद्धा स्वतःला जाणतं म्हणत नाही. माणसानं जाणतं असावं का असू नये, जाणतं असावं, पण जाणतेपणाचा अभिमान नको. माणसानं श्रीमंत असावं की नसावं, तर श्रीमंतही असावं, परंतु त्या श्रीमंतीची घमेंड, त्याची आढ्यता नसावी. आढ्यो भिजनवानस्मी कोण्योस्ति सदृशो मया, अशी भावना नसावी. महाराज क्षमस्व बरं. महाराष्ट्रातील एक थोर अभ्यासू कीर्तनकार, आणि मी सांगितलं आत्ताच, आधुनिकता आणि आध्यात्मिकता याची सांगड घेऊन चालणारे, संसार आणि प्रपंच याची सांगड घालणारे आमचे अनेक आदर्श वारकरी मंडळी आहेत. त्यातील आमचे नरेंद्रजी महाराज गुरव. मी बोलण्याच्या ओघात थोडंसं माझं लक्ष गेलं नाही, पण ते खरं म्हणजे थेट दुरून आज भेटायला आले. मालेगाव, आणि तिथे ते स्वतः प्राध्यापक आहेत, शिक्षक म्हणून शिकवण्याची जबाबदारी सांभाळतात आणि आध्यात्मिक कार्य सुद्धा फार मोठं त्यांचं. कीर्तन माझ्या आवडत्या कीर्तनकारांपैकी ते एक आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगतो. मला जे ऐकायला आवडतं त्यातले ते एक महत्वाचे कीर्तनकार आहे. आणि त्यांची एक दुसरी बाजू आम्ही मागील 6 महिन्यापूर्वी पाहिली की ते आदर्श संघटक सुद्धा आहेत. का एक अत्यंत चांगले वारकरी संप्रदायाचे कार्यकुशल असे कार्यकर्ते आहेत, नेतृत्व करणारे आहेत. मालेगाव तालुक्यात काम करायचं मायबाप हो, फार अवघड काम आहे. नेवाशात काम करणं सोपं आहे. इथे बनशी महाराजांनी, किसनगिरी बाबांनी अगोदरच चांगलं काम करून ठेवलंय. आम्ही आपल्या आयत्या पीठावर रेगा ओढतोय. इथं काय अवघड आहे काम. घराघरात ज्ञानेश्वरी पोचले, गावागावात भजन आहे, सप्ते आहेच. मालेगाव सारख्या भागात महाराजांनी एक असा सप्ताह घडवून आणला. सन्माननीय विद्यमान मंत्री महोदय आपले दादा साहेबजी, दादा भाऊ भुसे, भिसे नाही भुसे, दादाजी भुसे, त्यांनी पुढाकार घेतला. माणूसही असा, कुठं नाव सुद्धा स्वतःच छापू दिलं नाही त्या माणसाने. हे स्वतः म्हणायचे, पण नाही, काय वारकरी मंडळीला तुम्हाला सहकार्य लागेल मी करतो. आणि 7 दिवस फिरता सप्ताह केला. तात्या, एक वेगळी कल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवली गेली. आज तालुक्याच्या या भागात कीर्तन आणि अन्नदान, हरिपाठ करायचं, कीर्तन करायचं, अन्नदान. दुसऱ्या दिवशी उद्याचं कीर्तन तालुक्याच्या दुसऱ्या भागात, आणि शेवटी काल्याचं. म्हणजे संपूर्ण तालुका व्यापी असा फिरता सप्ताह केला. अतिशय चांगली कल्पना. मी ज्या दिवशी गेलो होतो, मला कीर्तनाला बोलावलं, तर मला वाटतं ते गाव महाराज दाभाडी हे गाव होतं. आणि जवळजवळ माझ्या अंदाजाने
25,000च्या पुढे लोक असतील, 25,000च्या पुढे सहज असतील. आणि ते सगळं नियोजन आदरणीय आमचे नरेंद्रजी महाराज करत होते, त्या भागातले कार्यकर्ते. आणि दादा भाऊंना आम्ही शोधत होतो कीर्तनात कुठे, तर ती फार लांब बसले होते मागं तिकडं कुठे, ते काही व्यासपीठावर आलेच नाही शेवटपर्यंत. बरं, त्यांनी सांगितलं महाराज तुम्हीच मानायचे, हे तुम्ही करा, तुमचं वारकऱ्यांचं काम. अशी माणसं या जगामध्ये असतात, आहेत. मुद्दा इतकाच आहे की ही गुरु परंपरा आहे आणि या सगळ्या ज्ञान परंपरेचं, गुरु परंपरेचं पूजन आपण करतो. आमच्या सुदैवाने मी ज्या संतांचा उल्लेख केला त्या संत परंपरेतीलच एक थोर संत गुरु नारायणगिरीजी महाराज. तुमच्याही पैकी अनेकांना त्यांना तुम्ही पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं, कीर्तन ऐकलं. मलाही तुमच्याप्रमाणेच छोटीशी सेवा करण्याचा, ऐकण्याचा, सहवासाचा योग मिळाला. आणि असे थोर साधू की आयुष्यभर आपण त्या समाधानात जगू शकतो. तुम्हाला खरं सांगतो की ह्या आयुष्यात अनेक गोष्टी पुढे जबाबदाऱ्या म्हणून कराव्या लागतात. पण खरं सांगू तुम्हाला, नारायणगिरीजी महाराजांचा सहवास घडला याच्यात जे समाधान मिळालेलं आहे, आता काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाहीये, काही नाही. आता दिवस चारी खेळी मिळी असं हे चाललेलं आहे. ते जे त्यावेळेला मिळालं ह्या मुलांच्या वयात, ते सर्वोच्च आहे. आता जगात काही मिळालं तरी त्याच्या पुढे ते फिक आहे आणि त्याची ओढही नाही, हव्यासही नाही. ते अंतकरणापासून त्यांच्या साक्षीनं आपल्याला सांगतो. कारण हा सहवास, जसं अर्जुनाला आणि पांडवांना राज्य मिळालं, पण राज्यापेक्षा खरं सांगू का, ज्या दिवशी श्रीकृष्ण त्या अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसला ना, त्या दिवशी पांडव जेवढे समाधानी आणि आनंदी झाले असतील, ते राज्य मिळून सुद्धा झाले नसतील. कारण तो दिवस, तो क्षण आणि तो काळ त्यांच्यासाठी महत्वाचा. राज्य मिळाल्यावर तर कृष्ण निघून गेला. म्हणून कुंती म्हणाली, देवा दुःख दे, कारण दुःख असलं की तू जवळ असतो आणि सुख आलं की तू निघून जातो. मी तो विषय विस्तार करत नाही, कारण आता कीर्तन म्हटलं, प्रवचन कीर्तन म्हटलं की कीर्तनकार विषयातून विषय, विषयातून विषय, ते लांबत, त्याला शेपूट लांबणं म्हणतात, नाही का. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, कीर्तन म्हणजे मारुती रायाच्या शेपटीसारखं असतं. मारुती जेव्हा, हनुमानजी मारुती लंकेत गेले तर त्यांना धरण्यात आलं आणि विचारलं त्यांना की तुझं मरण कशात आहे सांग. म्हणे वानराचं मरण हे शेपटीत असतं. रावणानं आज्ञा केली, याच्या शेपटीला कापड गुंडाळा, त्याच्यावरती काही प्रज्वलित करणारं असं तेल टाका आणि द्या पेटून म्हणे शेपूट याचं. कापड जेव्हा आणायला लागले, मारुतीरायाने अशी लीला केली, आता हनुमानजी आहेत ते काय करणार नाहीत. ते शेपूट त्यांचं, जसं जसं ते कापड बांधायचे शेपूट लांबायचं, त्याला शेपूट लांबणं म्हणतात. 10 मिनिटं वर झाले, जसं कापड बांधायचे शेपूट लांबायचं. शेवटी कोणीतरी म्हणालं की सीतेच्या अंगावरचे वस्त्र घेऊन या. मारुती म्हणले, आता नको, आता यांची परीक्षा पाहणं पुरे झालं. आणि मग ते पेटवून दिलं. अर्थात शेपटी मारुतीरायाची पेटवली, पण मारुतीरायाला इजा झाली नाही. शेपटी पेटवून त्यांचा घात करण्याची इच्छा असणाऱ्या रावणाची लंकाही जळाली आणि दाढी जळाली. दुसऱ्याचं वाईट करायला निघालं की माणसाचं स्वतःच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. मायबापू, एक गोष्ट करायची, जगामध्ये वाईट चिंतन सुद्धा कोणाचं करायचं नाही की अमक्याचं वाईट व्हावं. आपल्या हातून वाईट तर घडू द्यायचंच नाही. आपल्यासारखी सज्जन माणसं तसं घडू देत नाही. बघा आयुष्यात त्याचा काय फायदा मिळतो, हे इथे बसलेली जनता साक्ष आहे. तुमच्यासारखे स्त्री पुरुष ज्यांनी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यांना आनंदच आहे. आजही ते समाधानानं जीवन जगताय. ते जीवन लहान असो की मोठं असो. पण सतत द्वेष, सतत मत्सर, सतत अहंकार, सतत वाईट विचार भरलेल्या अंगामध्ये, अशा माणसांना जगात ना स्वतःला समाधान मिळतं ना त्याचं कल्याण होतं. आणि म्हणून या पद्धतीनं मारुतीरायांनी त्यांची शेपटी मारुतीची पेटवली रावणाने, पण लंका रावणाची जळाली. हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. आता मारुतीरायाच्या त्या शेपटीसारखं मी काही लांबवत नाही, थांबवतो. 10-5 मिनिट आपल्याला काही आभार जिनेसर मानतील, काही सूचना द्यायच्या आहेत. अयोध्येच्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 22
ऑक्टोबर, चैतन्य बरोबर आहे का? 22 सप्टेंबर आहे का? 22/9 आहे का? 22/9 ते 1/10 बरोबर ना? 22/9 ते 1/10 किंवा 31 तारीख, एक दिवस मागे पुढे असं ते आहे. पितृपक्षाच्या कालावधीत आहे अयोध्या यात्रेचं. तर आपल्या सगळ्या स्नेही मंडळींना तेही घडाव खूप मागं लागले होते. आता खरं म्हणजे आम्हाला हा सगळाच व्याप असतो, मुलं सांभाळायची, आमचे सहकारी चांगले कष्ट घेतात, पण सगळ्यांनीच वेळ द्यावा लागतो ना. आपणही दिला पाहिजे, त्यांनी दिला पाहिजे. मुलांचा व्याप आहे, कीर्तन, पण आता नाईलाज होतो. इतकी माणसं, वडीलधारी माणसं बरीच, तुम्ही आम्हाला अयोध्येला कधी घेऊन जाणार, तुम्ही आम्हाला अयोध्येला कधी घेऊन जाणार. आणि त्यामुळे सगळ्यांचीच इच्छा असल्यामुळे सगळ्या स्नेही जनांनी खूप वारंवार, कारण 22 जानेवारीला भगवान प्रभू रामचंद्र हे स्थापित झाले आणि आपल्या भारताचं एक गत वैभव, हे धार्मिक वैभव ते पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त झालं. 500 वर्ष वनवासात असलेले राम त्यांच्याच जन्मभूमीत यायला त्यांना 500 वर्ष वाट पाहावी लागली. इतका हा तसा कठीण इतिहास, परंतु तो सुरळीत झाला आणि मोठं कार्य झालं, मोठं कार्य झालं. मायबाप हो, न भूतो न भविष्यात. या गोष्टी सोप्या नसतात. छोटे छोटे प्रश्न सुटत राहतात, परंतु हे मोठे मोठे प्रश्न जे आहेत ते फार जटिल असतात, कठीण असतात, कायदेशीर बाबी असतात, सामाजिक उद्रेकाची शक्यता असते. आणि या सगळ्याचं संतुलन राखत राखत निर्णय घेऊन पुन्हा त्याची अंमलबजावणी करणं आणि ती यथायोग्य पद्धतीनं ज्या पद्धतीनं झालं, खरंच त्या सगळ्या सेवेतल्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे. 500 वर्ष ज्यांनी लढा लढला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि अशा अयोध्येच्या यात्रेला मग त्या निमित्ताने ओंकारेश्वर आहे, उज्जैन आहे, चित्रकूट आहे, प्रयागराज आहे, ज्याला अलाहाबाद आपण म्हणायचो, पण आता प्रयागराज म्हणत जा, अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर म्हणत जा, औरंगाबाद नाही संभाजी नगरच म्हणत जा. कारण हे की काय इतकं चांगलं आपल्याला नवीन बदल झालेले आपण का स्वीकारत नाही? आपण आपल्यापासून बारकाईनं सुरुवात केली पाहिजे. आणि चुकीच्या ज्या खुणा आहेत, कधीतरी परकीयांनी राज्य केलं असेल, त्याचं ओझं डोक्यावर किती दिवस ठेवायचं? आणि ही देवभूमी, ही संतभूमी, याच्यावरती आपण, म्हणून बाकीचे मतभेद असू द्या, पक्षाचे असू द्या, ते चालत राहील राजकारण, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारूया आपण. आणि त्या शेवटी सगळ्यांच्याच मदतीनं झाल्यात ना. त्याला काय पक्ष वगैरे असं काही नसतं. मोठ्या कामांना सगळ्यांचाच हातभार लागतो आणि तेव्हा ही कामं होत असतात. तेव्हा अशा पद्धतीनं अलाहाबाद, पूर्वीचं नाव होतं प्रयागराज, बनारस नाही वाराणसी किंवा काशी, हे आपण काही गोष्टी त्या योग्य पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे. तर ही यात्रा जी आहे, ओंकारेश्वर, उज्जैन, चित्रकूट, त्याच्यानंतर प्रयागराज, मग अयोध्या, तिथून काशी, तिथून सारनाथची आठवण आता केली. सारनाथला मुक्काम आहे एक, गौतम बुद्धांच्या क्षेत्रामध्ये 2 मुक्काम आहे तिथे. आणि तिथून रामटेक, नंतर नागपूर मार्गे शेगाव आणि पुन्हा नेवासा, वरद विनायक सेवाधाम आणि नेवासा, अशा दोन्ही ठिकाणाहून गाड्या निघणार आहेत. ज्यांना ज्यांना यायचं असेल, आमचे जिने सर असतील, आमचे कृष्णा महाराज मोरे आहेत, आमचे महेश गवळी सर आहेत, आणि सगळी आपली ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण कार्यकर्ते, आमचे लोणीच्या भागात सचिन भाऊ निर्मळ तिथलं काम पाहतात. ज्या ज्या भागातली मंडळी त्यांनी त्या त्या भागात हा संपर्क करावा आणि ज्यांना यायचंय त्यांनी जरूर सांगावं. चैतन्य ट्रॅव्हल्स शेवगाव येथील आपले सर्वांचे स्नेही आणि या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट ज्यांचा अनुभव आणि काम आहे असे आपले मोहिते पाटील या ठिकाणी आलेत, तर तेही 2 शब्द या यात्रेची माहिती आपल्याला जरूर देतील. तेव्हा मी पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या गुरुजनांच्या आपल्यावरती हे सगळे उपकार आहेत, त्या सर्व संत जनांना, ऋषीमुनींना, त्या आपल्या सर्व मार्गदर्शकांना, माता पित्यांना आणि आपल्या सद्गुरूंनाही आपण या निमित्तानं वंदन करूया. आपापल्या गुरु परंपरेचं आपण श्रद्धापूर्वक पूजन आणि चिंतन आज करूया, एवढीच या निमित्तानं बोलतो. आपल्या श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अर्थात लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांच्या मार्गदर्शनातून यावर्षी तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली. याला आपण त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतो वैकुंठ गमनाचा. आणि अशा या पवित्र काळात आपण मागे सर्वांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं आणि त्यासाठीच्या ज्ञानेश्वरी आपल्याला मुळा कारखान्याच्या वतीनं गडाख साहेबांच्या वतीनं उपलब्ध करून दिल्या होत्या. आता गाथा लिखाणासाठीचा उपक्रम आपण हाती घेतोय यावर्षी आणि तो उपक्रम हाती घेत असताना यावर्षी योगायोगानं मोठी मोठी मुलं उठा, लहाने बसा, मोठी मोठी सर्वच उठवायचे का? या जा जा 1-2-5 मिनिट तयारीला बाकीचे. यावर्षी मला वाटतं आमचे स्नेही आणि नेहमीच धार्मिक सामाजिक कार्यात आम्हाला अतिशय मोलाची मदत करणारे मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रमुख आदरणीय संभाजीराजे दहातोंडे इथे आलेत. खरं तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन काम करणारा एक सामाजिक नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. मला इतके दिवस ते भेटतात पण कुठल्या जाती धर्माविषयी कधी द्वेष नाही. त्यांचा चांदा गाव असेल, तो परिसर असेल, अतिशय चांगलं काम करतात. तर मला वाटतं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा 350 वर्ष पूर्ण झाले आणि तोही 1 वर्षाचा कालावधी आहे. या काळात मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती शिवरायांची प्रतिमा मूर्ती भेट प्रत्येक देवस्थानांना प्रत्येक मान्यवरांना देण्याचा उपक्रम तोही त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपण टाळ्या वाजवून त्या उपक्रमाचं कौतुक करूया. त्याचबरोबर तुकोबारायांचे 375 वर्ष वैकुंठ गमनाला झाले आणि त्या प्रित्यर्थ गाथा लिखाणाचा उपक्रम या ठिकाणी आपण हाती घेतो आहे आणि तो गाथा मी तुम्हाला इथून दाखवतोय. सन्माननीय माजी आमदार आणि मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमचे अत्यंत स्नेही नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांना आमच्या सगळ्याच वारकऱ्यांनी, मी एकट्यानं नव्हे सर्व आमच्या मंडळींनी आग्रह धरला आणि त्यांनी लगेच होकार दिला. आणि ही वही आहे पहा, ज्याच्यात लिहायचंय ती ही वही आहे आणि इतकी सुंदर त्यांनी छापून घेतली. मधले पानं आहेत, हे सगळे असे कोरे आहेत, हे मधले पानं आणि ही गाथा याच्यावर आपल्याला लिहायची. परंतु जे स्वतः लिहू इच्छितात त्यांनी आपली नावं जिने सरांकडे या ठिकाणी द्यावीत आणि ही त्याच्याबरोबर ज्या गाथेतून लिहायचंय तो सुद्धा ज्ञानेश्वर कारखान्यानं आपल्याला दिलेला आहे. म्हणजे हा गाथा आहे पूर्ण देवडीकरांचा. तर आपल्याला कोणाकडे गाथा असेल नसेल तर त्यांनी ती सुद्धा सोय अतिशय चांगल्या पद्धतीनं करून दिली आणि या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम महिनाभरातच हे सगळं छपाई करून आम्ही विनंती केल्यानंतर जवळजवळ 1000 हे सगळे छापलेले आहेत. तर आता आज सुरुवात आहे, आज गुरुपौर्णिमेच्या पहिल्यांदा याचं प्रकाशन होतंय. मी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे लोकनेते मारुतराव घुले पाटील कारखान्याचे आणि समस्त मान्यवरांचे या निमित्तानं ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेतला. आमचे सन्मान्य पांडुरंगजी अभंग साहेब यांनी यामध्ये खूप परिश्रम घेतले. स्वतः ते नाशिकला जाऊन त्या प्रेसवाल्याला भेटून ही छपाईची सगळी अक्षर जुळणी तपासून अशी सगळं काम अभंग साहेबांनी त्यांच्या देखरेखीत केलंय. नरेंद्र घुले पाटील साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं, खर्चाचा भार उचलला. जवळजवळ या सगळ्या उपक्रमासाठी 10 लाखाच्या वर खर्च ज्ञानेश्वर कारखान्याने हा उचललेला आहे. पुन्हा एकदा त्यांचे आभार. आणि आपण या संधीचा लाभ घ्यावा. 1000 छापलेले असले तरी आमची अपेक्षा आहे 375 वर्ष महाराजांच्या वैकुंठ गमनाला झाले. आम्ही छोटी अपेक्षा धरणारी माणसं आहोत पहिल्यापासून. त्याच्यामुळे 375 लोक जरी मिळाले तरी पुरे, बरोबर आहे की नाही? नंतर हळूहळू ज्यांना इच्छा होईल, जे वाढतील ते पाहू. पण 375 आणि ते एका दिवसात नाही. तुम्ही म्हणाल आजच 375, नाही नाही नाही, असा घोटाळा पण घालायचा नाही. कारण ज्याला होईल त्यांनीच घ्यायचं. आज 10 गेले तरी पुरे, 5 गेले तरी पुरे. परंतु जर का आपण असा घोटाळा घालू लागलो, दिसल त्याला द्या त्याच्याकडं, तर गंमत अशी होते की ते घरी नेऊन ठेवून देतात. नंतर म्हणतात पाठच दुखती, मानच दुखती, नातवंडच लिहून देत नाही, वेळच मिळत नाही. तेव्हा आधी त्याचा पक्का विचार करा. आम्हाला काही घाई नाहीये, तुम्ही घाई करू नका. पुंडलिक वरदा
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. आज या निमित्तानं आपण